याच्यावर जे आहे ते फार उत्सुकतेने नागपूरकर या सणाची जी आहे ते वाट पाहत असतात, कारण पोळ्याचा पाडवा जो आहे तो नागपूरकरांसाठी विशेष असतो, कारण नागपूरकर या दिवशी आपल्या बडग्या आणि मारबतच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि तो दिवस आज आता आलेला आहे आणि त्या दिवसाचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नागपूरकरांचा उत्साह आता शिगेला गेलेला आहे। काळी आणि लाल मारबत यांची गळाभेट झालेली आहे आणि आता आपण जर दृश्यात पाहत असेल तर मागून एक बडग्या येतोय आणि तो डोनाल्ड ट्रम्पवर प्रतिकात्मक टीका करणारा बडग्या, कारण ज्या पद्धतीनं अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प सरकारवरती भारतीय याच्यावरती निर्बंध वाढवले, 25% कर वाढवला, त्यामुळे कुठेतरी भारतीय व्यावसायिकांची भारतीयांचे जे आहे ते नुकसान होतं आणि त्या नुकसानीवर टीका करणारा हा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक बडग्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे। खरं तर मारबत जी आहे ती पिवळी आणि काळी मारबत यांना आता 145 वर्षाची परंपरा आहे आणि आता या परंपरेला जे आहे ते कुठेतरी आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होत आहे, कारण या दोन्ही मारबतींची जी आहे त्याचा पूजा व्हायला लागलेली आहे। मात्र बडग्यांच्या माध्यमातून समाजामध्ये देशामध्ये ज्या काही वाईट चालीरीती किंवा ज्या काही वाईट गोष्टी होतात त्या गोष्टींवर टीका जी आहे ती या बडग्यांच्या माध्यमातून केली जातात। याच्या आधी आपण पाहिलं होतं की भ्रष्टाचाराचा एक बडग्या जो आहे तो इथं आला होता, त्या भ्रष्टाचाराच्या बडग्याने जी आहे ती काळी मारबतची गळाभेट घेतली होती आणि आता ट्रम्प यांचा बडग्या जो आहे तो इथे येतोय आणि ती काळी मारबतची जी आहे ती गळाभेट इथं होणार आणि त्यानंतर पिवळी मारबत इथं दाखल होईल आणि पिवळी आणि काळी मारबतची गळाभेट होईल। खरं तर या मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीमधला सर्वोच्च क्षण जो असतो तो क्षण असतो की काळी आणि पिवळी मारबत यांच्या गळाभेटीचा आणि तो क्षण आता काहीच मिनिटांमध्ये म्हणजे आपण जर दृश्यात पाहू शकत असेल तर या डोनाल्ड ट्रम्पच्या बडग्याच्या मागे काळी मारबत आहे आणि हा क्षण जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी जी आहे ती नागपूरकरांची प्रचंड गर्दी इथं झालेली असते। फक्त नागपूरकर नाही तर विदर्भातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येत असतात। यावेळी जे आहे ते इतर वर्षाच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे। खरं तर ज्या भागामध्ये हा सगळा उत्सव होतो तो भाग दाटीवाटीचा आहे, त्यामुळं या भागामध्ये गर्दीला नियंत्रण करणं हे पोलिसांचं एक मोठं आव्हान असतं आणि या दृष्टीनं यावेळी चोख बंदोबस्त लावलेला आहे, रस्ते बंद केलेले आहे, वाहतुकीमध्ये बदल जे आहे ते इथं करण्यात आलेले आहेत आणि इतकं सगळं करून देखील मोठ्या म्हणजे लाखोच्या संख्येने इथं नागरिक एकत्रित झालेले आहे आणि पिवळी आणि काळी मारबतचा गळाभेटीचा जो काही क्षण असेल तो आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेणार आहे। नक्की मला उदय तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की इतक्या वर्षांची परंपरा आणि इतके वर्ष तुम्ही मारबतीची मिरवणूक कव्हर करत असाल, आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगाल का की काळी मारबत कशाचं प्रतीक आहे, पिवळी मारबत कशाचं प्रतीक आहे आणि या दोघांच्या गळाभेटीचा जो सोहळा असतो त्याचं काय विशेष असतं? नक्कीच काळी मारबत जी आहे तिला आता धार्मिक महत्व दिलं जातं आणि असा संदर्भ दिला जातो की ज्यावेळी गोकुळामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळी एक पुतना मावशी म्हणजे एक राक्षसीनं पुतना मावशीचं रूप धरून कृष्णाला दूध पाजून जे आहे ते त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेच प्रतिकात्मक रूप म्हणून इथे जी आहे ती ही काळी मारबत तयार केली जातात। त्या काळी मारबतला त्या पुतना मावशीप्रमाणे तिचं जे आहे ते एकंदरीत तिचे कपडे असतील तिचे हात असतील हे त्या पद्धतीनं तयार केले जातात आणि पिवळी मारबत जी आहे ती नागपूरच्या भोसले घराण्यामध्ये एका बकाबाई नावाच्या सेविकेने जी आहे ती बगावत केली होती आणि त्याचा फटका जो आहे तो मराठा साम्राज्याला बसला होता, त्याचं प्रतीक म्हणून जी आहे ती ही पिवळी मारबत इथं काढली जातात। या दोन्ही मारबतीच्या परंपरेला 145 वर्ष होतं आणि ज्या काळात ही परंपरा सुरू झाली होती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे जनजागृतीच्या उद्देशानं ही मारबत परंपरा जी आहे ती सुरू झाली होती। ज्यावेळी काळी मारबत आणि पिवळी मारबत इथून निघायची त्यावेळी दोन्ही मारबतीच्या निमित्तानं वेगवेगळे संदेश द्यायचे आणि ते संदेश सगळ्या शहरवासियांपर्यंत एकत्रित पोहोचावे याकरता जे आहे ती या नेहरू पुतळा चौकामध्ये या दोन्ही मारबतींची गळाभेट होता, म्हणजे समाजामध्ये दोन्ही मारबतकडून जो संदेश दिला जातो तो एकत्रित संदेश पूर्ण शहरवासियांपर्यंत पोहोचावा त्या उद्देशाने जी आहे ती प्रतिकात्मक इथं गळाभेट जी आहे ती घेतली जातात आणि या गळाभेटीनंतर या दोन्ही मारबत आणि शहरातल्या इतर भागातून येणाऱ्या मारबत आणि बडगे जे आहेत ते मिरवणुकीच्या रूपानं जे आहे ते शहरातल्या विविध भागामध्ये जे आहे ते मार्गस्थ होत असतात आणि समाजात प्रबोधनात्मक जनजागृती केली जातात। आपण आधीच बोललो होतो की समाजामध्ये जे काही विडंबन असेल किंवा जो काही भ्रष्टाचार असेल, डोनाल्ड ट्रम्प सारखे मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांवर जे आहेत या
मिरवणुकीच्या माध्यमातून, बडग्याच्या माध्यमातून भाष्य केलं जातं. त्यामुळं 145 वर्षापूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही समाजामध्ये जी आहे ती जनजागृती निर्माण करण्याची आहे ती महत्वाची भूमिका बजावतं असं म्हणावं लागेल. नक्की उदय, तुमच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना हे मारबत आणि बडग्यांची दृश्य दाखवतोय. हा डोनाल्ड ट्रम्प सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय उदय. नक्कीच हा डोनाल्ड ट्रम्प बडग्या जो आहे तो या वर्षीच्या बडग्यांचं आकर्षणाचं केंद्र असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं अमेरिकेनं भारतावर 25% टॅक्स जो आहे तो लावलेला आहे, त्यामुळं कुठेतरी भारतीय लोकांना, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे आणि तोच परिणाम जो आहे तो लक्षात आणून देण्याच्या भावनेनं हा बडग्या इथं तयार करण्यात आलेला आहे आणि त्या बडग्यावर काही बोर्ड्स चिपकवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावर काही विडंबना आणि काही टीका ज्या आहेत ते या बडग्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या एकूण नीतीवर करण्यात आलेली आहे. प्रत्येकाची आपली टीका करण्याची एक वेगळी परंपरा असतं. आपण साधारणतः पुणेरी पाठ ऐकतो, मात्र नागपूरकर या बडग्याच्या माध्यमातून जी आहे ती आपली टीका आणि आपली भावना जी आहे ती व्यक्त करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या डोनाल्ड ट्रम्पचा बडग्या इथं साकारण्यात आलेला हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प दिसेल अशा पद्धतीनं त्याला तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा बडग्या जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो. हो, त्यामुळे आज मारबतीच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे जशा पुणेरी पाट्या प्रसिद्ध असतात तशाच नागपूरची पाटी प्रसिद्ध असणार आहे आणि ती म्हणजे अमेरिकेचा डोम्या असं या डोनाल्ड ट्रम्पच्या बगाड्यावर लिहिलं गेलेलं आहे. तर आपण लाल म्हणजे काळी मारबत आणि पिवळी मारबत बघतोय. या दोन्ही मारबतींचं गळाभेट होईल, मनोमिलन होईल आणि तो सोहळा पाहण्याकरता नागपूरकरांनी गर्दी केलेली आहे. ही नागपुरातून मारबत मिरवणूक निघते आणि हजारो लाखोंची उपस्थिती आहे या मारबतीच्या मिरवणुकीला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो अशा मारबतीच्या मिरवणुकीमध्ये, कारण प्रचंड गर्दी रस्त्यावर त्यावेळी उतरते. आपण आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेतच, त्यांच्या माध्यमातूनच आपण ही थेट दृश्य बघतो आहोत. उदय, मारबतीच्या समोर आता हा डोनाल्ड ट्रम्प आणि काय नेमकं सांगाल? म्हणजे एका बाजूला हे बगाडे जात आहेत आणि दुसरीकडे मारबती जात आहेत, तर कुठल्या दिशेने कुठल्या बाजूला ही मिरवणूक सुरू आहे? नक्कीच दरवर्षीचा या मिरवणुकीचा मार्ग जो आहे तो निश्चित असतो. आता या नेहरू पुतळा परिसरामध्ये जी आहे ती काळी मारबत जी आहे ती तयार केली जाते आणि जागनाथ बुधवारी परिसरामध्ये जी आहे ती पिवळी मारबत तयार केली जातात. जागनाथ बुधवारी परिसरातून निघाल्यानंतर गोळीबार चौकातून होत ही पिवळी मारबत जी आहे ती या नेहरू चौकात येते आणि इथं या नेहरू चौकामध्ये काळी आणि पिवळी मारबत या दोघींची गळाभेट होतात आणि त्यानंतर या गळाभेटीनंतर यापुढे इतवारी रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर शहरातलं मुख्य बाजारपेठ असलेल्या महाल परिसरातनं जहाज जे आहे ते शहरातल्या विविध भागातनं जाऊन पुन्हा एकदा या जागनाथ बुधवारी परिसरामध्ये जे आहे ते या दोन्ही मारबतचं जे आहे ते दहन केलं जातं. त्यामुळं या सगळ्या मार्गावर चोख बंदोबस्त आहेत. या गळाभेटीचा क्षण मी सांगितलं की हा क्षण जो आहे तो सर्वोच्च असतो या सगळ्या मिरवणुकीचा. त्यामुळे या क्षणाला डोळ्यात भरून घेण्यासाठी मोठी गर्दी असते. म्हणजे आता या दृश्यात तुम्ही पाहाल तर रस्त्यावर जितकी गर्दी आहे तितकीच गर्दी या परिसरातल्या असलेल्या बिल्डिंग्सवर आहेत. जवळपास 10 पेक्षा जास्त ड्रोन आकाशात उडतात आणि मोठ्या संख्येनं लोक मोबाईलमध्ये ही सगळी दृश्य टिपून घेण्यासाठी इथे एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्या घरातील लहान चिमुकल्यांना हा सगळा क्षण दाखवण्यासाठी आई वडिलांची इथं धडपड आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणाच्या अंगावर, कोणाच्या खांद्यावर चिमुकल्या आहेत आणि हा क्षण कसा डोळ्यात साठवून घेता येईल या दृष्टीने जे आहे ते सर्व बाजूने प्रयत्न केला जात आहे. आपण देखील न्यूज 18